गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. कोल्हापूर इचलकरंजीच्या दिशेने येत असताना साजनी गावाजवळ नवमहाराष्ट्र सूतगिरणीजवळ आले असता इचलकरंजी शहरातील टाटा मांझा गाडीतील ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे गाडी समोर असलेल्या झाडावर जाऊन आदळली व 3-4 पलटी खाऊन मोठा अपघात घडला. यामध्ये 5 जण जखमी झालेत. चौघांवर सध्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एकावर प्रकृती चिंताजनक असल्यामुळे कोल्हापूर येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद हातलंगडे पोलीस ठाण्यात झाली. इचलकरंजी शहरातील 5 युवक काही कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. काम आटोपून ते कोल्हापूरहून इचलकरंजीच्या दिशेने येत होते. यावेळी रात्री 10च्या सुमारास साजनी गावाजवळ असणाऱ्या नवमहाराष्ट्र सूतगिरणीजवळ आले असता टाटा मांझा गाडीतील ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे गाडी समोर असणाऱ्या झाडावर जाऊन आदळली. तसेच 4 ते 5 पलटी खाल्ल्यामुळे गाडीचं मोठं नुकसान झालं. तर गाडीतील पवन चोते, स्वरूप मिरगे, पियुष कांदेकर, पियुष कवरेकर, ऋत्विक वाघेला हे 5 मित्र काही कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. यावेळी त्यांचा साजनी गावाजवळ आला असता अपघात होऊन 5 जण गंभीर जखमी झालेत. जखमी अवस्थेत युवक गाडीत पडले होते. नागरिकांनी सतर्कता दाखवून मिळेल त्या वाहनाने या सर्वांना उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं. यातील पियुष मिरगे याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर या 4 जणांवर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईक व मित्रमंडळींनी इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. गाडी इतक्या जोरात आदळली होती की जणू काही जागेवर मोठा अपघात झाला असावा. दैव बलवत्तर होते म्हणून या 5 जणांचा जीव वाचला. गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी शहर परिसरात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाहतुकीचे नियम पाळा असे वारंवार पोलीस सांगत असतात, पण वाहतुकीचे नियम कोणीही पाळत नाही. त्यामुळे असे मोठे अपघात होत आहेत. 2 दिवसांपूर्वी यड्राव येथे तवेरा गाडी पलटी होऊन एकाच कुटुंबातील 11 जण जखमी झालेत, तर यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. यामध्ये 4 लहान मुले होती. तसेच आज शहरातील 5 युवक कोल्हापूरला कामानिमित्त गेले होते. त्यांचा अशा प्रकारे अपघात झाल्यामुळे त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळींमध्ये व आईवडिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. अपघात इतका मोठा होता की गाडीचा पूर्ण चक्काचूर झालाय. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली.